शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील या ठिकाणी फिरतात, अशोक बापू फिरतात, विकास लावंडे फिरतात। तर या भागामध्ये तुम्ही प्रथमच आलात, इथल्या लोकांचा प्रतिसाद कसा वाटतो तुम्हाला? मी खरं तर आपल्याला सांगायचं झालं तर युवा संघर्ष यात्रेच्या दरम्यान आदरणीय बापूंच्या मतदारसंघामध्ये आलो होतो। त्यावेळेस या मतदारसंघातली परिस्थिती, इथले प्रश्न आम्ही सर्वांनी समजून घेतले होते। आज लोकसभेच्या निमित्ताने ज्यावेळेस आम्ही फिरतोय, लोक मला विश्वासाने सांगतात की मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस प्रतिसाद फार चांगला आहे। श्री अमोल कोल्हे हे मोठ्या फरकाने निवडून येतील असा विश्वास लोक देतात। त्यामुळे एकंदरीत सकारात्मक वातावरण आज लोकांच्यामध्ये आणि मतदारांच्यामध्ये आहे असं मला दिसतं। काल तुम्ही जुन्नर आंबेगाव त्या परिसरामध्ये होता, तिथले उमेदवार विरोधी उमेदवार आढळराव आहेत, वळसे पाटील आहेत, त्या भागातला प्रतिसाद कसा होता? लोक कामाची तुलना करतात। खरं तर त्या भागातला आणि या परिसरातला एक महत्त्वाचा प्रश्न होता बैलगाड्यांची शर्यती। आता त्या बाबतीमध्ये अमोल कोल्हेंनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शब्द दिला होता। अत्यंत प्रभावीपणाने त्यांनी संसदेमध्ये त्याच्या बाबतीची माहिती दिली, तो प्रश्न मांडला, त्याचा पाठपुरावा केला आणि तो निर्णय सकारात्मक दृष्टिकोनातून करून घेत बैलगाडी शर्यती चालू केल्या। त्यामुळे इतर काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आज या मतदारसंघामध्ये साधारण 19,000 कोटींची कामं झालेली आहेत आणि आत्ता मी जिथं उभा आहे, मला आत्ताच एक माझा तरुण सहकारी सांगत होता की 4-4 कोटी रुपये परिसरातल्या गावांना दिलेले आहेत, या गावाला दिलेले आहे। त्यामुळे कुणी काहीही म्हणलं तरी आम्ही अमोल कोल्हेंच्याच मागं उभा राहणार आहे अशी भूमिका इथल्या सगळ्या लोकांनी घेतली आणि पवार साहेबांना मानणारा हा मतदारसंघ आहे। त्यामुळे मला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की जिथे जिथे पवार साहेबांवरती अन्याय होतो असं दिसतंय, तिथं लोक पवार साहेबांसाठी पेटून उठताना आम्हाला बघायला मिळतं। त्यामुळे पवार साहेबांच्या उमेदवाराला चांगलं मताधिक्य आम्ही देऊ असं निर्धार इथल्या लोकांनी केलेलं। बारामती मतदारसंघामध्ये सुद्धा आपण फिरताय, तिथला प्रतिसाद कसा वाटतो तुम्हाला? एकंदरीत बारामतीसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी पवार साहेबांचं योगदान काय आहे हे सगळ्या लोकांना माहिती आहे आणि सर्वसामान्य जनता मुळात सुरुवात कुठून झाली हे कधीही विसरत नसते। त्यामुळे साहेबांच्या बरोबर तिथली सर्वसामान्य लोक आहेत आणि सुप्रियाताई 100% निवडून येतील असा विश्वास तिथले लोक देतात। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।